नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेती शाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक आणि अलक्रॉप डेव्हलपमेंट 80-20 फार्मिंग बिझनेस स्कूलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण आहोत धोपटे साहेबाच्या कापसाच्या प्लॉटमध्ये आणि याचं पूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे। न्यूट्रिशन मॅनेजमेंट आणि तण व्यवस्थापन आता चालू आहे, वकरणी चालू आहे आणि याला तुर्तास एक डोस आपला कंप्लीट झालेला आहे। व्हेजिटेटिव्ह ग्रोथ एक नंबर आहे। सध्या झाड 2 अन 2 4 अन 2 6 अन 2 8 आणि शेंड्याचे 3 8 अन 3 11 11 ते 12 पानावर आपलं कॉटन आहे। झाड एक नंबर, कुठलीही प्लांट डेफिशियन्सी दिसत नाही आहे सध्या, एक नंबर छान आहे। छान प्लॉट आहे। याला नत्रस पूरक पालाश कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर जास्त लोह मंगल बोरॉन कॉपर मॉलिब्डेनम क्लोरीन याचा अंतर आपण घेतला आहे जवळपास 3.5 बाय 3.5 फूट, 2 वळीतील अंतर आणि एका झाडातील अंतर 1.5 फूट अशा हिशोबाने ही कॉटनची लागवड आहे। राम राम गुरु, खड्याने हुटकायला का बकर? खड्याने हुटकायला ते झाडं चाललीत काय काय? इकडे लय दगड आहेत वर। हे बघा ते झाड निघलं का नाही? तुमच्याकडे कसं काय पाऊस पाणी? बरं आहे असंच, ते सांच्या बारचं होतं वाटतं काल, आहे ना? हो, नाही काल नाही आलं। काल नाही? काल गावाखेडला लय जोरात होतं ना। सांजेपारी झालती ती मग सांजेपारी मी गावाखेडला होतो, काल नाही आलं। लय एक नंबर होतं पाऊस। आम्हाला झाडं लावलं होतं आम्ही तिकडं, हे लावलं जांभळ आंबा वगैरे आम्हाला नव्हतं, चिकू आज बी चलत त्याला वकरणी लय महत्वाची होती ना, लय तण झाली। तिसरी वकर तिसरी त्याला लय जोर आहे होता आणायला ह्या रानाला। काय करे एकदा त्या गाड्यानं हाणली, एकदा आपण कोळपे हाणली, लय जोर आहे याला तणाचा। नाही रानाला हेच असते, मग हे आमचंच बी असते। किती झाड सध्या छान पोझिशन मध्ये आहेत, मस्त आहेत। येणे लवकर झालं हे जे आहे ना, झिंकची आणि लोहाची कमतरता कुठं कुठं दिसायली। लालसर पिवळसर ढबे दिसतील का काही पानावर? याला एकदा हात मारून घ्याव खुरपण. हा पाहायचं तर लागलं.
तिकडे होत्या ना तुमच्या बाया? 2-3 बाया आहेत ते तिकडेच ते गेलं होतं लावून ठेवलं. त्याचं झालं नाही ते अजून? तर बघायचं एक दोन त्या पाणला ते कुठले माणूसचे का? कुठले भेटेल तिथले तुमचे राहत दुकानात आमच्यात आहेत ना. जायचं तिकडं रामनगरमध्ये असते तर. रामनगरचे येतात ना इथं रामे टाकळीला मंगरूळला. नंबर ते आणते बरोबर. तेच बघतो. ते